सागरनी आई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणी पुर तुझ्या डोळ्यात वाचले. एक आशा घेऊया नवीन वर्षाची तरी सांगितलं ब्लॉग स्टार्ट करायचं तर लवकर रेडी होते ब्लॉग स्टार्ट करायला. अजून ब्लॉग स्टार्ट नाही केला मी, आता होईल. चलो 1 2 3. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तुमचं हा 2024 खूप भरभराटीचा आणि सुखाचं समृद्धीचं जावं आणि खूप खूप मजा करा. सो आम्ही 2023 तर आमचा एंडवाला तर असेच असेल. खूप डिसेंबरमध्ये आपले खूप कमी ब्लॉग. डिसेंबरमध्ये आजी, त्याच्यानंतर मी गेलो पुण्याला, त्याच्यानंतर नाही जमलं काय करायला. पण 2023 वॉज अ व्हेरी नाईस इयर आमच्यासाठी, आमच्या घरच्यांसाठी. रोलर कोस्टर राईड होती माझी तर थ्रू आउट आमच्या दोघींची प्रेग्नन्सी जर्नी होती आणि देन असे 2 ब्युटिफुल गर्ल्स आमच्या घरात आले. तर 2023 खूप मजा केली आम्ही. Yes. ती रोज की 24 सुद्धा असं छान त्याची मस्त शर्ट ह्याच्यात जावं. तर त्या हॅपी कसं असतं, हॅपी बिगनिंग असली की हॅपी एंडिंग होते. सो आपण काहीतरी आज डिसाईड केलेलं आहे थोडंफार काहीतरी केलेलं आहे. एव्हरी इयर लाईक न्यू इयर असो की आम्ही जायचो आम्ही मंदिरात जायचो ऍक्च्युली सिद्धिविनायक. एंड ऑफ द इयर सुद्धा आपण असं लास्ट टाइम महाबळेश्वरला गेलो. सो कुठेतरी स्टे असं मज्जा म्हणून असतं ना, ते सुट्टी पण असते तर एन्जॉय. सो दिस टाइम आम्ही घरी आहोत तो त्याला असं वाटली पोरी सुद्धा आहेत काहीतरी वेगळं करूया आणि यांच्यासाठी थोडंसं छोटंसं सरप्राईज. यांना पण माहित नाहीये, त्यांना कळालंय चाहूल लागली पण आहे. सो बघा काय असणार आहे. आणि 2024 मध्ये तुम्हाला नवीन नवीन आमच्या ट्रिप बघायला मिळतील, कारण की 23 मध्ये काहीच बघायला नसेल मिळालं ट्रिप. फक्त आमची व्हिएतनाम ट्रिप बघायला मिळाली असेल. पण 24 मध्ये 1 2 and 3 आमची किधर गई वो उधर ज्ञाना तिघांच्या ट्रिप तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही प्रिपेअर्ड आहोत आता. आणि ज्ञानाला पण रेडी करतोय आम्ही सध्या. तोपर्यंत बघत राहा तुम्ही. असेच आमचे फन आणि अशीच मजा कनेक्ट राहा. हे हे बघा हे बघा हे बघा. हॅपी न्यू इयर तर बोल. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. अजून अजून काय अजून काय 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 दाखवू नका. काय दाखवू नका काय दाखवू नका काय 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 लोक बोलतील. तुझं म्हणणं लोक बोलतील. लोक काय बोलतील काय कमेंट मध्ये सांगा. लोक काय बोलतील. अभि तू किती त्रास देतो चेतनाला. बघितलं, असं सगळ्यांना वाटतं मी त्रास देतो, पण आमच्या घरात आम्ही खूप असे याच्यात राहतो, काय म्हणतात त्याला, फुल मस्तीत राहतो खूप. सो कनेक्ट राहा, तुम्हाला दाखवतो बाहेर काय चालतं. सो सेलिब्रेशन स्टार्ट होण्याच्या आधी मी तुम्हाला एक रोबोटला भेटवतो आणि तो रोबोट कसा आहे तुम्ही बघा, मजा येईल बघा. हा आहे अगारोचा रोबो व्हॅक्यूम क्लीनर आणि ही 2 बटनं दाबून ठेवली की हा इकडचा वायफायचं कनेक्शन चालू होतो आणि आपल्या मोबाईलमध्ये स्मार्ट लाईफ ॲप डाउनलोड केल्यानंतर तो कनेक्ट होतो. त्याच्यानंतर खाली बघा, खाली हे 2 फॅन्स आहेत जे की कचरा कलेक्ट करतात आणि याच्या आतमध्ये टाकतात. आणि हा आहे मॉप क्लोथ जो की रिमुवेबल आहे आणि वॉशेबल आहे आणि हा काढायला खूप इझी आहे. हा काढला इकडे, हा दुसरा काढला. याच्यामध्ये पाणी पण टाकायला जागा आहे. इकडे आपण पाणी टाकूया आता, कारण की तो यूज करायचा आहे आपल्याला. मी तुम्हाला यूज करून दाखवतो. त्याच्यानंतर व्यवस्थित पाण्याने पूर्ण भरायचं आहे हा आणि व्यवस्थितरित्या लॉक केल्यानंतर तो परत जसा आहे तसा आपण त्याला लावूया. आणि त्याच्यानंतर मॉप जो आहे, मॉप पण त्याला आपण खाली लावूया जेणेकरून तो व्यवस्थितरित्या लागला जाईल. आणि मी त्याला आता ठेवलेलं आहे, सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळत असेल इकडे त्याचा डॉक, हा डॉक आहे त्याचा. त्या डॉकला खाली, ह्या व्हॅक्यूम क्लिनरला खाली 2 सेन्सर आहेत जे ते डॉकला जाऊन तिकडे ऑटोमॅटिक तिकडे लागल्यानंतर चार्ज होतो हा रोबो व्हॅक्यूम क्लिनर. हा बघा, हा मी असा ठेवला, इकडे चार्ज चालू झालेला आहे.
हा स्मार्ट लाईफ ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा आणि अल्फा रोबो हा कनेक्ट करायचा वायफाय थ्रू आणि त्याच्यानंतर हा बघा आपलं घर त्यांनी पूर्ण मॅपिंग केलेलं आहे रोबोनी ऑलरेडी आणि इकडे खाली खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत. स्मार्ट आहे, डॉक आहे, बाकीचे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन अजून खूप सारे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील की तुम्ही शेड्यूल पण लावू शकता आणि त्याला व्यवस्थित सेट करू शकता. मी आता इकडे स्मार्टचं बटन दाबलेलं आहे म्हणजे तो ॲक्टिवेट झाला आहे. आता तो ऑटोमॅटिक बाहेर आला आणि त्याचं काम करायला तो स्टार्ट करेल. तुम्हाला पुढे दाखवतो. याला पूर्ण कुठेही जागा मिळाली, थोडी जरी जागा मिळाली व्हॅक्यूम क्लीनर आतमध्ये जाण्यासाठी तो तिकडे पण जातो आणि तिकडे पण क्लीन करून येतो. त्याच्या सेन्सर्सवर तो सगळा डिपेंड आहे. सेन्सर त्याला कळवतात की इकडे जागा आहे की नाही आहे. त्याचबरोबर हा जो कचरा आहे कचरा पण तो व्यवस्थितरित्या कलेक्ट करतो म्हणजे आपल्याला परत तो काय काढायची गरज नाही आहे. सगळं त्याचे जे फॅन्स आहेत त्या आतमध्ये त्या कचऱ्याला कलेक्ट करतात आणि आतमध्ये हे करतात. बघा व्यवस्थितरित्या पूर्ण क्लीन झालेला आहे आणि खूप छान आहे. सो इकडे मी त्याला आता डॉकवर करतो आहे आणि कन्फर्म करतो त्याचं काम झालेलं आहे फिनिश. तर तो ऑटोमॅटिकली त्याचा डॉकवर येतो आणि ऑटोमॅटिकली चार्जिंग परत चालू करतो. हा खूप स्मार्ट आहे. सो हा रोबो व्हॅक्यूम क्लीनर एवढा स्मार्ट आहे, तुम्ही बघितलंच असेल. मला आवडला आणि ॲक्च्युली हा खूप उपयोगात आहे घरात. म्हणजे एक व्यक्ती असेल किंवा कोणी असेल तरी पण त्याला काहीच करायची गरज नाही. शेड्यूल लावायचं आणि ऑटोमॅटिक त्याचं काम तो चालू करेल आणि काम फिनिश पण करेल. सो पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, जाऊन बाय करा. बघा दोघी पण इकडे बसल्यात दोघींना घेऊन. एक इधर से एक उधर से, दोनों साइड से देखो हमको. हा एक रडली का जुडवा पिक्चरचा सीन झाला. एकीला काय झालं का दुसरी लगेच आवाज कर. आणि दोघींच्या पण न्यू इयर. न्यू इयर. चला चला फिरायला, चला 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 फिरायला, फिरायला चला. जुडवा पिक्चरचा सीन झाला इकडे. बघा कसा फोटो काढायचा बघा आम्हाला. दाखव पहिले बनवूया मग नंतर. ओके. आणि बाहेर तुमच्यासाठी मस्त सरप्राईज आहे. तुमच्यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज आहे तुमच्यासाठी बाहेर. तुम्हाला कळेल झाल्यानंतर सगळं. तयारी चालू केलेली आहे. सो डेकोरेशन चालू झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणे के डेकोरेटर्स पनवेल यांनी आम्हाला झटपटमध्ये डेकोरेशन करून द्यायची आयडिया दिली. सो फायनली हॅपी न्यू इयर. आणि बघा सावी किती क्यूट दिसते आमची शावडू. अले बापले, अले बापले, क्यूटी क्यूटी शावडू. आणि आम्ही शावूसाठी आणलाय छान असा पाळणा आणि आज तिला आम्ही पाळण्याची तिला हे करणार आहोत, काय म्हणतात, सेहर करणार आहोत. पाळण्याची तिला पाळण्यात ठेवणार आहोत. छान पिंक असा पाळणा. हा. आणि आजीला उत्सुकता कधीपासून आहे, सकाळपासून कधी ठेवायचं. इधर कहाणी में एक ट्विस्ट आया है. सावी जशी फंक्शन आला की झोपते डायरेक्ट, एवढा आवाज करते. हे बघा. आणि हे बघा डिंग टिंग डिंग 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 डिंग. आणि आता लवकरच या पाळण्यामध्ये सावीला झोपवणार आहोत आम्ही. आणि घे चल, घे पाळण्यामध्ये ठेव. चल घे. आई घे. सकाळपासून एक्साइटेड होतीस एवढी. घे. अरे काय लावलं असं, कसं बोलावलंय फाल्गुनी तू? अरे डोळ्यावर आला थांब. लक्षच नाही मोठ्या बाबांच्या. अरे शेतकरी वाटतं, शेतकरी वाटतं शेतकरी. बघा आम्हाला उठवायला काय काय प्रकार आहेत, पण इथं कुंभकर्ण बाबावर गेलीये. बाबावर गेलीये. काय फंक्शन असलं का झोप येते बाबाला पण. बघा 2 3 4 5. ये काय ना आम्हाला फरक पडत. चल घे आपला संपले आपले पैसे.
दाखवायला होतं, दाखवायला. हे आपलं शोभाजी का मेन शोज पण आता येईल. हा, चलो ठेवा आजी. ए बघ बघ नाही नाही चिपकवतो आपण. ठीक आहे पाळण्यात यासाठी पाळणं आणलंय. मी काय बोलतो तू आपलं झोपू नको तू धक्का मार. नाही तिला तिच्या पाळण्याला पकडून तिचा टॉय लावायचा आहे. हा, टॉय लावायचं. लावायचंय ना. टॉय टॉय लावणार. बाई शेतकरी कुठे गेला तू? शेतकरी केक घे, केक घे चला. आता आम्ही सेलिब्रेट करणार आहोत नवीन वर्ष 2024 आणि थोडस आमचं रेंगाळलंय बांधकाम खाली आलंय. थांबा. त्या बाबांनी बघा मस्त केक आणलेला आहे. स्वतःला खायचं स्वतःच्या चॉईसचा आणलेला दिसतोय. माझं सेलिब्रेशन असतं. आणि पप्पा गावात गेल्यामुळे पप्पांना आता इथे हजेरी लावणं थोडस इम्पॉसिबल आहे. काय केलं? पहिला डायना लिहिला, नंतर ज्ञानामध्ये हे लिहिला, मग नंतर ज्ञाना लिहिला. मला इनफॅक्ट टाईप करताना किती वेळा माझी पण स्पेलिंग मिस्टेक होते आणि महिना लागला ज्ञाना लक्षात ठेवायला. कारण ते निय आहे ना. ज्ञानेश्वर माझे पैसे संपले आता मी एवढाच उशीर. पटकन काय फोटो आम्ही गप्पा बसलेत तर. तिथं गप्पच आहे. पैसे मोज 1 2 3 4. झोपल्या. इकडे बाई सेम दिसते पण आता. ओके. हॅपी न्यू इयर 2024. अरे तुम्ही नाही खायचं कोणी, आम्हीच खाणार. आईला बरवा, आईला बरवा. काय रे बाबलू तू कसा टाकामाका बघतोय? आजी पोरं टाकामाका बघतोय. काय चावी झोपली आपली. जास्त स्वीट आहे. फोटो बघू आणि दाखव ना तुमच्या घरी. अरे ती झोपत आली आहे. तू आता नाही उठत तर काय करशील? या वर्षी पण खूप भांडा. 2024 चा रिझोल्युशन आहे. अजिबात भांडत नाही. भांडत नाही. नाही उठणार आहे ती, डेंजर आहे. असं आम्ही सेलिब्रेट केलेला आहे वर्षाचा नवीन दिवस, नवीन पर्व 2024चा. आणि खूप मजा आली. हे छोट्या छोट्या गोष्टी कॅप्चर करण्यासाठी मला खूप आनंद वाटतो आणि तो आनंद आम्ही आता याच्यामध्ये कॅप्चर केलेला आहे आणि ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबर सावीला सुद्धा आम्ही पाळण्यात आज झोपवायला दिलं. म्हणजे त्यांनी झोपलीच नव्हती, माहीत नव्हतं झोपेल की नाही, पण आम्ही म्हटलं चला ट्राय करूया सावीपासून. सावीला मी पाळण्यात झोपवली आहे, पण थोडीशीच झोपली आणि परत येऊ करत मग परत आतमध्ये गेली. मे बी भूक लागली असावी. पण ठीक आहे, अशीच जर्नी तुम्हाला पुढे बघायला मिळेल आमची, कसं काय आहे, काय करतो आहे. आणि डेकोरेशन खूप छान वाटलं मला, कारण की 2024 आलं आहे, नवीन काहीतरी. आणि तुम्हाला असेच आता ब्लॉग बघायला मिळतील. थोड्याशा मोठ्या उद्या दोघींचे पण व्हिडिओज मी तुम्हाला ज्ञानाच्या चॅनलवर, हा जो चॅनल टाकला आहे या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. तिकडे रील्स तर येत राहतील, शॉर्ट्स येत राहतील, पण व्लॉग तिकडे जेव्हा थोड्या खेळायला लागतील तेव्हा मी त्यांचं स्पेशल शूट करेन त्यांच्यासाठी आणि त्यांचं तिकडे टाकेल. सो तोपर्यंत असंच हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा. बाय बाय.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी